आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमध्ये। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील किमान तापमानामध्ये लक्षणीयरित्या घट झाली आहे। मात्र पुढील 2 दिवसात पुणे शहरातील थंडी ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुणे परिसरामध्ये 9.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पुणे स्थानकावरचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे टर्मिनल बदलण्याचा निर्णय घेतलाय। 26 जानेवारीपासून पुणे नांदेड रेल्वेगाडी हडपसर स्थानकावरून सुटणार आहे। मात्र या निर्णयाला मराठवाड्यातील प्रवाशांचा विरोध आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 706 गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज दुपारी येरवड्यामध्ये त्यांच्यावर अंत्यविधी केले जाणार आहेत। आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीने। नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। मतदान केंद्रावर संगणकाची जोडणी तसंच मशीन संदर्भातली संपूर्ण माहिती शिक्षकांना दिलेली आहे। यासाठी 4 प्रशिक्षण केंद्र आयोजित करण्यात आली आहेत। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये निसर्ग वाचनालयाची सुरुवात झाली आहे। अरण्य ऋषी मारुती चिदंपल्ली यांच्या नावानं वाचनालय सुरू झालेलं आहे। या वाचनालयामध्ये विविध पक्ष्यांची माहिती देणारी सुमारे 200 पुस्तकं आहेत। येवल्यामध्ये इंटरनल चॅम्पियन्स लीग या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। अंतिम सामन्यामध्ये सह्याद्री रेंजर संघानं लीगचा किताब पटकावला। बक्षीस वितरणावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। नाशिकच्या सटाणा शहरामध्ये एसबीआय बँकेजवळच्या एटीएम चोरीला गेलेला आहे। चोरट्यांनी एटीएम उचलून नेऊन एका गावाजवळ फेकल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या प्रकरणामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। चांदवड वडनेर मार्गावरील नेत्रावती नदीला आलेल्या पुरामध्ये अर्धा पूल वाहून गेल्यानंतर त्याची अद्यापही दुरुस्ती झालेली नाहीये। त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे पुलाच्या दुसऱ्या बाजूला आरोग्य केंद्र असून सुद्धा तिथली दुरुस्ती न झाल्यामुळे रुग्णांना इथे त्रास सहन करावा लागतोय। रुग्णांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स जायला अडचणी येत आहेत। त्यामुळे पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। पाहूया छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या शिवसेनेला मतदान करा अशी भावनिक साथ घातली आहे। तर नितेश राणे यांनीही भाजप निवडून आलं नाही तर हिंदूंच्या दुकानांची नावं सुद्धा बदलतील अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत।